मीरा भाईंदरमधील बंडखोर माजी नगरसेविका प्रीती पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिलांनीही शिवसेनेत पक्षप्रवेश केला। प्रीती पाटील यांनी सांगितले की प्रताप सरनाईक यांच्या कामावर आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्यावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला। तसेच भाजपामध्ये त्यांच्या कामाला कधी योग्य महत्त्व मिळाले नाही, हेही पक्षांतरामागील एक प्रमुख कारण असल्याचं नमूद केलं आहे। प्रीतीताई पाटील यांच्या रूपाने एक चांगली चळवळीमध्ये काम करणारी महिला, जे सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून राहते, लोकांची कामं करते, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होते। सुशिक्षित महिला म्हणून प्रीतीताई पाटलांना मीरा भाईंदर शहरातील जनता ओळखते। प्रभाग क्रमांक 5 मधील या सगळ्या महिला त्यांना मानणाऱ्या महिला आहेत, त्या एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्यात, प्रवेश त्यांनी करून घेतला, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। एक मोठा भाऊ म्हणून त्यांना ज्या वेळेस प्रताप सरनाईकची गरज पडेल, शिवसेना पार्टीची गरज पडेल, त्यावेळेस निश्चितपणे आम्ही त्यांच्या सोबत राहू आणि भविष्यामध्ये त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये अजूनही जास्त मोठ्या प्रमाणात त्यांनी पुढे जावं, आम्ही त्यांच्या सोबत राहू अशी ग्वाही त्यांना आजच्या ह्या प्रसंगी देतो। आम्ही स्वतःला आनंदी समजतो। शिवसेनेमध्ये आता बघा, विधानसभेच्या निवडणुका नाही, लोकसभेच्या नाही, महापालिकेच्या निवडणुका आत्ताच झालेल्या, तरी सुद्धा एवढा मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आहे आणि प्रामुख्याने महिलांची ताकद आमच्या पक्षामध्ये येते। याचा अर्थ आमच्या पक्षाला भविष्यामध्ये लोकांनी फार चांगल्या प्रकारे गृहीत धरलेला आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट भविष्यामध्ये देतील, म्हणून एवढी लोक आमच्यासोबत जोडत आहेत। बीजेपीसाठी जे आहे ते एकनिष्ठावान झाले प्रत्येक कामामध्ये। आज आपण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय, काय सांगाल त्याबद्दल? भारतीय जनता पार्टीत असताना देखील मी निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम केलेलं होतं, पण जिथे सन्मान आणि मान नसेल तिथे निष्ठा काही कामाची नसते। तर तीच निष्ठा पूर्णपणे माझ्या कार्यकर्त्यांसहित मी ते शिवसेनेमध्ये करून सरनाईक सरांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी इथे पक्षप्रवेश केलेला आहे आणि मीरा भाईंदरला त्यांनी प्रगतीपथावर नेलेलं आहे, हे तर समोरच एक उदाहरण आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत कार्यरत राहणार आहोत। आपण आणि आपले वडील जे आहे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये जे आहे पुढेच असतात। शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर कशा प्रकारे जे आपण पुढे काम करणार आहोत? पक्षात प्रवेश केल्यानंतर बघा कसं आहे माहिती, विकास म्हणजे काय, लोकांचा ज्याच्यामध्ये फायदा असेल, लोकांचं ज्याच्यामध्ये प्रगती होईल, तो म्हणजे विकास। आणि मग विकासामध्ये आम्ही सामील होऊन त्या प्रगतीपथावर जे जे काम करायला, कुठली चळवळ असू दे, कुठलंही काही असू दे, ज्यामध्ये लोकांचं हित असेल त्याच्यासाठी मी पूर्णपणे कार्यरत राहील। कारण माझ्या वडिलांचं पण आयुष्य पूर्ण सामाजिक कार्यामध्ये गेलं आणि मी तोच विचार करते की माझंही जे पण कार्य आहे ते मरेपर्यंत मी समाजासाठी स्वतःला वाहून जाईल।